अपने खास मौकों के लिए परफेक्ट और शानदार ज्वेलरी सिर्फ मिलेगा तकवा ज्वेलर्स पे। आइए तकवा ज्वेलर्स, जहां आपको मिलेगा ऑथेंटिक टर्किश, दुबई और राजकोट डिजाइन्स का सबसे शानदार कलेक्शन। 100% प्योर गोल्ड, ट्रांसपेरेंट प्राइसिंग और बेस्ट बायबैक गारंटी के साथ, क्योंकि हम सिर्फ ज्वेलरी नहीं भरोसा बनाते हैं। डायमंड्स के लिए अनीक के कलेक्शंस बेस्ट कलेक्शंस। आज ही विजिट करें तकवा ज्वेलर्स। हमारी सभी ब्रांड स्क्रीन पर है। तकवा ज्वेलर्स, रिश्ता भरोसे का। शिंदे शिवसेना के विधायक राजेश क्षीरसागर का परसेंटेज का वीडियो हुआ वायरल। राज्य में राजनीति गरमाई। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 27 जून को सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल हुआ। ये वीडियो महाराष्ट्र के कोल्हापुर से वायरल हुआ। यहां पर कोल्हापुर में शिंदे शिवसेना के एक विधायक है राजेश क्षीरसागर, जो स्टेट प्लानिंग कमीशन के चेयरमैन भी है। इनका ये वीडियो, इनसे एक कोई कॉन्ट्रैक्टर है, ठेकेदार, वो बात कर रहा है, तो वो उनको 5%, उनके दो जो लोग हैं काम संभालने वाले, उनको 1-1% मैं दे चुका हूं, ऐसी बातें कर रहा है। पूरा वीडियो हम आपको दिखा रहे हैं और वीडियो से देख करके आपको समझ में आएगा कि किस तरह से परसेंटेज नीति फिलहाल जो है न खाऊंगा न खाने दूंगा वाले हिंदुस्तान में और महाराष्ट्र में भी हावी है। कुछ ही दिन पहले नागपुर में एक कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का सम्मेलन हुआ था। करोड़ों के कॉन्ट्रैक्ट लेने वाले, पानी लाइन का, सड़क का, रास्ते का, नाले का, फुटपाथ का, जलाशय बनाने वाले, ऐसे ये तमाम कॉन्ट्रैक्टर इकट्ठा हुए थे। तो लगभग 56% तो बांटने में चले जाता है, ऐसा इस कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन के सम्मेलन में सामने आया था। और सरकार बिल नहीं दे रही है। 85,000 करोड़ का ठेकेदारों का, कॉन्ट्रैक्टरों का बिल सरकार के पास बाकी है। जब से लगभग 3.5-4 वर्ष पहले महाराष्ट्र में जब सत्ता परिवर्तन हुआ था शिवसेना में फूट पड़ने के बाद, तब से लेकर अब तक, तो ये पैसा उन्हें कब मिलेगा? क्योंकि उनकी रुकी हुई रकमों की वजह से उन्हें ईएमआई भरना भारी पड़ रहा है और घर चलाना भी मुश्किल हो रहा है, काम करने वाले स्टाफ को तनख्वाहें देना भी मुश्किल हो रहा है। ऐसी बातें उस वक्त आई थी। तो उन तमाम बातों पर इस वीडियो ने मुहर लगा दी है। अब बताया जाता है कि शिवसेना उद्धव ठाकरे गुट के जिला प्रमुख है इंगवले, उन्होंने ये वीडियो वायरल किया है। बहरहाल अभी तक इस वीडियो को लेकर विधायक तथा प्लानिंग कमीशन के चेयरमैन राजेश क्षीरसागर ने किसी भी तरह से कोई बयान नहीं दिया है। अब क्या वो बोलेंगे, वीडियो मॉर्फ है, एडिटेड है, एआई से बनाया गया है, या जो भी कारण देंगे वो जल्द ही सामने आएगा। लेकिन ये तो तय है कि जैसे कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन, ठेकेदार एसोसिएशन सम्मेलन जो हुआ था, उसमें कही गई बातों पर इस वीडियो ने मुहर लगा दी है। परसेंटेज नीति पूरे देश के साथ साथ महाराष्ट्र में भी हावी है। बोला काय काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, हा? राहायला इकडेच आहे ना. राहायला दिलगावला आहे का हो. तुम्ही? हा, हा. नाही, आता मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब, त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5, ऐका कसं करता द्यायचं आपलं होतं? ऐका ना तुम्हाला साहेब, भेटायला आलो तरी काय सांगितलं होतं? ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही, आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले. विचारला का? अहो, पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही ठरवून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायला तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं, खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब, खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगणार. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून देऊ. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, नाही, माझे बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाहायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं, मालक कोण आहे?
मालक तुम्ही आहात. कोण मिळालं बोलायला? अरे पण हे पण मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत होतं, तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदार साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदारांचा साधा आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. नाही. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच व्यवहार ते तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी तशी व्यवस्था लावा. हा? त्याला बोलवून देतो मी, ओके तशी व्यवस्था लावा. ओके हं? काय नाही झालं तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट चालेल. अरे मग माझी पण काय अरे साहेब, पण ठरलं होतं. अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले, नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका. 1% त्यांना द्यायचं होता. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब, सॉरी. हा ठीक आहे, काय हरकत नाही. करायचं असलं तर तुम्हाला